पालखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत शालेय गणवेशाचं वाटप. शासनातर्फे दरवर्षी 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश शाळेच्या पहिल्याच दिवशी वाटप करण्यात येतो. मात्र यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देणं अपेक्षित होतं. मात्र शासनाचं नियोजन कोलमडल्यानं दिरंगाईमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पसरली होती. परंतु उशिरा का होईना एका बाजूला विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले आहेत. आज गुरुवार दिनांक 12 रोजी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय गणवेश वाटप करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक गोविंद ढेपले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामनाथ पिठे, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, सदस्य संदीप पिठे, धनराज महाले, मनीषा हेंद्रे, अश्विनी चव्हाण, कविता कडाळे हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आलं. गणवेश मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्यामुळे पालक वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी बापू चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या प्रसंगी दिलीप सुरडे, रवींद्र काकुळते, प्रशांत उन्हवणे, ज्ञानेश्वर वायाळ, भारती भांबरे, रोहिणी चव्हाण, कल्पना महाले आदींसह विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केलं, तर आभार मुख्याध्यापक ढेपले यांनी मानले. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक.